नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण यामाहा MGP24 या मिक्सर मधला मोनो एक ऑप्शन आहे मित्रांनो, मोनो नावाचा, म्हणजे ते तुम्हाला आता दाखवतो। एक मिनिट पहा। या मिक्सर मध्ये हा मोनो हा बटन आहे मित्रांनो। तर याचा यूज का मास्टर सारखा आहे का स्पेशली या कोणते फीचर्स आहे, सारखे दिसतात कलरचे, हे सारखे दिसतात, हे मास्टर म्हणून लाल आहे, हा वेगळा आहे, म्हणजे याच्यामध्ये काहीतरी फरक आहे दुसऱ्या आउटपुटपेक्षा। हे आउटपुट पण आहे परंतु याच्यामध्ये काहीतरी फरक आहे। तर यालाच आपण आज जाणून घेणार आहोत। सर्वात अगोदर तुम्हाला मिक्सरच्या मागच्या साईडला या ठिकाणी तुम्हाला मोनोचा ऑप्शन भेटतो। स्पेशली या ठिकाणी बघू शकता मोनो आउट या ठिकाणी मी पिन लावलेली आहे आपल्या एम्प्लिफायरची। इथून आउट गेलेला आहे आपल्या एम्प्लिफायर मध्ये आणि या ठिकाणी मॉनिटर आहे आणि माईक जे आहे मित्रांनो चॅनल 1 मध्ये लावलेला आहे, पाहू शकता। लाल कलरचा माईक आहे चॅनल 1 साठी। मोनो बटन आहे इथं पाहू शकता LPF। याचा लॉंग फॉर्म असा होतो लो पास फिल्टर, म्हणजे याच्या सांगण्यावरून असं कळते की आपल्याला लो फ्रिक्वेन्सीसाठी एक महत्त्वाचं असू शकते असं या शॉर्ट फॉर्मद्वारे आपल्याला कळते। म्हणजे आता हे बंद आहे सध्या, हे ऑन नाही, तर या ठिकाणी बंद आहे। तर याचा आपण उपयोग करू शकता। जर समजा तुम्हाला आता याचं मोनोला फक्त आउट म्हणूनच यूज करायचं, जसं मास्टरचा आउट आहे तसं मोनोचाच आउट म्हणून तुम्हाला यूज करायचे। कदाचित समजा हे धरून चालू, तर आता आपण याचा आवाज सोडू, 0 dB वरती करू, चॅनल 1 चा जे आहे 0 dB वरती करू। तर आता आपण चेक करूया। हॅलो 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 चेक, हॅलो चेक। तर या ठिकाणी पाहू शकता की सर्व फ्रिक्वेन्सीज या क्लिअर येत आहेत, म्हणजे मिड असो, ट्रेबल असो, बेस असो, या समान येत आहेत, कोणताही फरक नाही। म्हणजे हे आपल्या मास्टर आउट सारखाच हा मोनो आहे असं हे कदाचित आपल्याला कळालेलं आहे। आणि याच्यामधले जे फंक्शन आहे म्हणजे लो पास फिल्टर, तर याच्यामध्ये आपण याचा पण काय फायदा करू शकतो। मग त्यानंतर आपल्याला डिस्प्लेमध्ये जावं लागेल, डिस्प्लेमध्ये जाऊन सेटअपमध्ये जावं लागेल। पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन भेटतील। 1 नंबरला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आणि बॅकलाईट भेटेल, सेकंडला तुम्ही तेच बटन प्रेस केल्यानंतर LPF ऑन ऑफ या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटतात आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सी भेटते। म्हणजेच आता हे जे आहे ऑफ आहे, आपण पाहिलं होतं हे ऑफ आहे, याला चालू करण्यासाठी आपल्याला ऑन करावं लागेल या स्विचने। या ठिकाणी ऑन झालेले आहे आणि या ठिकाणी बटन पण लागलेलं आहे, पाहू शकता लो पास फिल्टरचा। तर मग याचा फायदा काय आहे, समजा तुम्ही क्रॉसवर यूज करत असाल किंवा घरी सुन राहिला असाल किंवा कोणी करतच नसेल, तर मग याचा फायदा कसा होतो या मोनो ऑप्शनचा। त्या ठिकाणी पाहू शकता हे लो पास फिल्टर चालू झाल्यानंतर तिथे फ्रिक्वेन्सी दिसत आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी 1 kHz पर्यंत या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे मित्रांनो, 1 kHz पर्यंत। तर तुम्हाला याच्यामध्ये चेंज पण करता येते। ऑन असेल तर त्याला तुम्हाला चेंज करता, ऑन झालं म्हणजे याच्या पुढे आता या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सीवर येऊया। फ्रिक्वेन्सीवर आल्यानंतर हे पुढे वाढणार नाही मित्रांनो, 1 kHzच्या वर वाढणार नाही, त्याच ठिकाणी राहणार। त्याला तुम्ही कमी करू शकता। समजा तुम्हाला फ्रिक्वेन्सी 1 kHzच्या खाली पाहिजे तर तुम्ही इकडे कमी करू शकता, 818 किंवा 670, 560, 450 किंवा बेसची फ्रिक्वेन्सी आपली नॉर्मली 125च्या दरम्यान असते। समजा आपले अनलॉग मिक्सर असते, क्रॉसवर असते छोटे DBXचे, जे आपण 10-15 हजारापर्यंत घेतो। नॉर्मली आपण त्याला 125च्या जवळपास सेट करतो किंवा कोणी 200 करते, ज्याची त्याची असते मित्रांनो सेट करण्याची क्वालिटी। तर मग तुम्ही हे याच्यावरती बेस चालू शकता जर क्रॉसवर तुम्ही आणल्या नसाल तर या ठिकाणी आपण आता या फ्रिक्वेन्सीला बोलून बघू। तर या ठिकाणी आपण हे फ्रिक्वेन्सी सेट नॉर्मली आहेत मित्रांनो, तर आपण चेक करूया ही फ्रिक्वेन्सी कशी काम करते, म्हणजे कोणता आवाज येईल या फ्रिक्वेन्सीतून। हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो। तर पाहू शकता या ठिकाणी फक्त बेस सारखीच फ्रिक्वेन्सी येत आहे, म्हणजे जे आपला बेस असतो 100 हर्ट्झच्या खाली त्याच लेवलची फ्रिक्वेन्सी येत आहे मित्रांनो। पूर्ण ही फ्रिक्वेन्सी चालू असून पण याचा फायदा असा होतो मित्रांनो, क्रॉसवर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मोनोवरती बेस लावून तुम्हाला बेस पण चालवता येतील जर क्रॉसवर नसेल तर। जर तुम्हाला हे बेससाठी पाहिजे नसेल, दुसऱ्या कोणत्या कामासाठी पाहिजे असेल, मॉनिटर असो, कदाचित तुम्ही टॉप लावले असतील, मॉनिटर लावले असतील, हॉर्न लावले असतील, हे मेन मास्टर म्हणून सुद्धा याचा तुम्ही यूज करू शकता मित्रांनो याच्याद्वारे। तर सध्या आता बेस फ्रिक्वेन्सी आहे, आता आपण याला थोडं वाढूया, तर आता थोडी नॉर्मली आवाज येईल मित्रांनो 1 kHz पर्यंत। हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक,
म्हणजे थोडा कळत आहे की बा थोडा आपण माणूस काय बोलत आहे. तर याला कमी जर केलं बेसच्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे, समजा 125 धरून चला आपण, तर 125ला फक्त बेसचाच आवाज आहे, हुई हुई करून. हां, एक मिनिट पहा. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो हॅलो. तर याचा फायदा असा आहे. आणि समजा याला आपण बंदच केलं तर आता पूर्ण फ्रिक्वेन्सी येतील मित्रांनो. आता ऑफ. आता पहा. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. तर याचा असा फायदा आहे मित्रांनो आपल्या मोनो ऑप्शनचा. तुम्हाला पूर्णपणे कळाला असेल मित्रांनो, मी ही आशा करतो मनामध्ये. डिटेल्स छोटा टॉपिक आहे परंतु मी त्याला जास्त एक्सप्लेन केलेलं आहे मित्रांनो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा कोणता अजून डाऊट असेल किंवा माझ्यामार्फत क्लिअर झालं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ते पण मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि मोनो ऑप्शनचा आजचा आपला हा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. पुन्हा एकदा आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.